पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। राज्यभरात पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे। मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असून नदी नाले आणि बहुतांश भाग जलमय झाले आहेत। तर आगामी काही दिवस पावसाचा जोर कायमच राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। अशातच राज्यातील वारकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पुण्यासह लगतच्या जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे। परिणामी या प्रचंड पावसामुळे इंद्रायणीला पूर आला आहे। परिणामी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन करण्यात आले। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना नम्र आवाहन करण्यात आलेलं आहे की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही। ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात तेथे सुरक्षित थांबा आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये अशा सूचना दिल्या आहेत। वारकऱ्यांना पोलीस प्रशासनातर्फे एक नम्र आवाहन आहे की आपण पाहताय इंद्रायणी नदीला अगदी जोराचा पूर आलेला आहे आणि नदीची पूर पातळी ही नदी ओसांडून वाहत आहे। सकाळी आपण सिद्धपेठ आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये इंद्रायणी नदीच्या काठाला ज्या धर्मशाळा आहेत त्यातील वारकऱ्यांना आपण सुरक्षितता बाहेर काढलेला आहे। अजूनही काही धर्मशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। पोलीस प्रशासनातर्फे सर्व वारकरी आणि धर्मशाळाचे मालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांना विनंती करण्यात येते की आपण तिथं जे आता भाविक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलं पाहिजे किंवा त्या तत्काळ मोकळ्या केल्या पाहिजे। नवीन तिथं कोणालाही जाता येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, कारण पूर हा वाढत आहे। पश्चिम पाट्यामध्ये जोरात पाऊस पडत आहे। तसेच इंद्रायणी नदीवरून आळंदीला येणारे जे मार्ग आहेत ते आता बंद झाले आहेत। इंद्रायणीच्या आळंदी परिसरातील सर्व पुलांवरून पाणी चाललं आहे। आपण रस्ते बंद केले आहे, त्यामुळे आता इंद्रायणी नदीवरून आळंदी जायला एंट्री नाहीये। तसेच इतर रस्ते सुद्धा आळंदी बंद केले आहेत। त्यामुळं वारकऱ्यांना नम्र विनंती आहे की आता ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी त्यांनी सुरक्षित थांबावं आणि पुढील परिस्थिती विश्वस्त आणि नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला कळवी त्याप्रमाणे पुढील निर्णय घ्यावा। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव माप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही। जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये। या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थानानं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।